मंडळी, काल भारतामध्ये एकीकडे जिथे बजेट अनाउन्स केलं जात होतं आणि बजेटवरच्या सगळ्या गप्पा रंगल्या होत्या, तिथेच दुसरीकडे उदित नारायण हे जे भारतातले प्रख्यात असे गायक आहेत, तर त्यांच्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एक खरं तर प्रायव्हेट कॉन्सर्ट तो होता. त्याच्यामध्ये खूप मोठी अशी घटना घडली आणि त्याच्यानंतर मग सोशल मीडियावरती प्रत्येकजण आपापली मतं घेऊन सोशल मीडियावरती उतरला. पण सध्या जाणून घेऊया नक्की कॉन्ट्रोव्हर्सी आहे तरी काय? आता मंडळी, उदित नारायण अत्यंत फेमस असे सिंगर आहेत आणि स्पेशली 90sच्या काळातल्या सगळेजण रिलेट करतील की त्यांनी एव्हरग्रीन आणि आयकॉनिक अशी गाणी दिलेली आहेत आपल्या सगळ्यांना. दिल ने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे मेरी जान मेरे दिल पर तू मेरे सामने मैं तेरे सामने तुझको देखूं के प्यार करूं. उदित नारायण ना हे नेहमीच खूप असं हसत खेळत असं जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्याला दिसले सोशल मीडियावरती. मग ते कपिल शर्माचा शो असू देत किंवा एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलेलं असू देत किंवा मग जे रियालिटी शोज असतात ना गायनाचे, म्हणजे इंडियन आयडल असेल किंवा अशा ठिकाणी ज्या ज्या वेळेला ते जज म्हणून बोलावलं जातं किंवा स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं गेलंय, त्या त्या एपिसोडमध्ये आपल्याला ते खूप मस्ती करताना दिसत आहेत. इतका मोठा गायक ज्याने आतापर्यंत आपल्याला इतकी एव्हरग्रीन अशी गाणी दिलेली आहे, तर हा गायक हे कृत्य करतोय हे ना गळ्याखाली मला झेपलंच नाही. ज्यावेळेला हे रील माझ्या समोर आलं तेव्हा आय वॉज लाईक, ओके, मे बी एआय जनरेटेड असू शकतं, कारण का आजकाल काही भरवसा नाही बाबा. काहीही कुठे कसंही काहीही कुठलाही व्हिडिओ कट करून तो एआय माध्यमातून तो एडिट केला जातो आणि अपलोड केला जातो. सो मी थोडीशी बॅकफूटला गेले आणि मी थोडासा शांततेत त्याचा रिसर्च केला. तेव्हा मला कळलं की हे जे काही आपल्याला दिसतंय सध्या स्क्रीनवरती हे सगळं खरं आहे. आता गंमत अशी घडली मंडळी की हा होता एक प्रायव्हेट लाईव्ह कॉन्सर्ट जिथे उदित नारायण हे टिप टिप बरसा पाणी हे स्टेजवरती गात होते आणि इथे तुम्हाला क्लिअरली दिसते की एक बाई जाते. तिथे ती सेल्फी घेण्यासाठी तिथे जाते, कारण तो एक फॅन चा एक मोमेंट असतो असं मला वाटतं, की जिथे प्रत्येकाला तो एक क्षण जगायचा असतो की आपले फेवरेट गायक असतात पुढे आणि त्यांच्यासोबत एक फोटो घेतला की असं, म्हणजे त्यांच्या भावना असतात बेसिकली प्रेक्षकांच्या किंवा फॅन्सच्या. मग तिथे ज्या वेळेला ती जाते त्यावेळेला सगळ्यात आधी तर तुम्ही बघू शकता की तिथे म्हणजे बऱ्यापैकी फोटो आधी क्लिक केला जातोय. पण सुरुवात जर कोणी करत असेल मुका घेण्याची किंवा किस करण्याची, तर ती ती बाई आहे जी व्हिडिओमध्ये दिसते. सगळ्यात आधी तिने तिची मान वळवली, तिने तिकडे किस घेण्याचा प्रयत्न केला आणि मग ज्यावेळेला तो गालावरचा किस झाला तेव्हा लगेचच उदित नारायण खूप जास्त जोशमध्ये आले आणि मग ते विसरून गेले की ते सध्या 69 वर्षांचे आहेत. बरं, कुठलंही वय असो पण विदाऊट कन्सेंट तुम्ही असं कोणाचाही मुका नाही घेऊ शकत. वेअर इज द कन्सेंट गाईज? म्हणजे आपण भारतात जगतोय आणि भारतात या सगळ्या गोष्टी होत आहेत. बरं, हे तर जाऊच द्या. ज्यावेळेला उदित नारायण यांचा हात तिच्या मानेवरती गेला तेव्हाच आपल्याला हे लगेच फील होतंय, म्हणजे लिटरली बिंग अ वुमन, इवन वेन आय वॉज वॉचिंग दॅट व्हिडिओ, मला फील होतं की ओके नाही, इट्स टू क्लोज, इट्स टू क्लोज, वेट वेट वेट, थोडासा पॉज घे, बाजूला हो. पण असं काही न होता लिटरली लिप टू लिप केस असा तिथे त्या दोघांचा झालेला आहे. बरं, आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही क्लिअरली बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, म्हणजे मग त्या महिला असू शकतात, पुरुष असू शकतात, त्यांच्या चेहऱ्यावर क्लिअरली 12 वाजलेले आहेत. कारण ते क्लिअरली दिसतंय की बॉस माती खाल्ली आहे आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होणार आहे आणि ते तिला लिटरली लांब पाठवतायत. पण परत एकदा उदित नारायण द ग्रेट उदित नारायण परत तिला बोलावताय आणि तिथे तिच्या पण चेहऱ्यावरती ॲक्च्युली तिला कळतच नाही की आपल्यासोबत आता काय झालंय. कारण ती हसते पण आहे आणि कन्फ्युज्ड पण आहे. अशा केसेसमध्ये ती अशा अशा एक्सप्रेशन्समध्ये ती तिथनं निघून जाते आणि त्याच्यानंतर सुद्धा ही जी गोष्ट आहे ही सातत्याने होत राहते. म्हणजे कशी मी सांगते, कारण ती बाई गेल्यानंतर इतरही अजून बायका आहेत ज्या भंडाऱ्याचा प्रसाद जसा मिळतो ना कुठच्याही मंदिराच्या बाहेर किंवा काय, तर त्यावेळेला जसं आपण जातो रांगेमध्ये आणि आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या प्रसाद, तसंच या बायका जात आहेत आणि त्याचा मुका घेतात किंवा त्याला मुका घेऊ देत आहेत सेल्फी घेतल्यानंतर. म्हणजे हे कुठे चाललंय हे सगळं? आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये मी कालपासून पाहते की सगळ्या जणांनी, म्हणजे लिटरली उदित नारायण ऑफकोर्स हा गायक या संपूर्ण किस्स्यामध्ये पूर्णतः चुकीचा आहे. मी त्याला डिफेंड करतच नाहीये. पण जो मूळ गोष्ट आहे त्या गाभ्यामध्ये कुणीच हात घालत नाही आणि तो गाभा असा आहे की जे फॅन्स असतात त्यांना तो सेल्फी घेण्यासाठीच आता हे विसरून जातात की समोरचा जो माणूस आहे तो आपल्या हक्काचा नाहीये. तो जो माणूस आहे तो आपल्यासारखाच एक माणूस आहे आणि कदाचित त्याची पण एक प्रायव्हेट स्पेस असू शकते जी आपण अजिबात डिस्टर्ब करायला नाही पाहिजे. ओके, तुम्हाला फोटो क्लिक करायचा, तुम्ही फोटो क्लिक करा, तुम्ही निघून या बाजूला. मुका घेणं देणं ओके. आय ऑल्सो गेट द फॅक्ट की एक फॅन्स जे असतात किंवा जे प्रेक्षक असतात, चाहते जे असतात, ते खूप वेगळ्या लेव्हलला जाऊन आपल्या कलाकारांवरती प्रेम करत असतात. पण या लेव्हलला जाऊन आय एम सो सॉरी बॉस, म्हणजे हे गळ्याखाली उतरतच नाही. दिस इज जस्ट नॉट ॲक्सेप्टेबल. बरं, आता मी आधी जसं सांगितलं की उदित नारायण ही जी व्यक्ती आहे
हे नेहमीच हसत खेळत कॉमेडी करणारे ह्युमरसाठी वगैरे फेमस आहेत. आणि मग आता काय होतंय माहितीये का, की जेवढेही सोशल मीडियावरती त्यांना बॅश करतायत, जुने जे व्हिडिओज आहेत त्यांचे जिथे त्यांनी खूप मस्ती वगैरे केली आहे, मग काही इंटेन्शन नसताना कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलाय, तर त्या सगळ्या व्हिडिओजला आता त्यांच्या अगेन्स्ट वापरलं जाईल. उदित जी की जो मुस्कुराहट है वो कातिल है. फायदा क्या हुआ, अलका याग्निक तो मरी नहीं आजकल. आणि हेच होतं ना मंडळी, ज्या वेळेला तुम्ही आयुष्याची 45 वर्ष संगीत क्षेत्रामध्ये देतात आणि खूप सुंदर अशी आयकॉनिक गाणी देतात, तुमचं अख्खं आयुष्य तुम्ही खर्च करतात इज्जत कमावण्यासाठी किंवा त्या एका लेवलला जाण्यासाठी, एक क्षण लागतो ते सगळं गमावण्यासाठी. आणि हेच ते ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं. कारण जे काही व्हिडिओ झालाय त्याचं तुम्ही कायच एक्सप्लेनेशन देणार हा प्रश्न आहे. आता या व्हिडिओनंतर ज्या वेळेला खूप जास्त आउटरेज निर्माण झालं सोशल मीडियावरती, त्यावेळेला त्यांना ज्या वेळेला विचारलं तर ललन टॉपच्या या दिलेल्या माहितीनुसार हे त्यांचं वक्तव्य होतं. कुछ हाथ पर किस करते हैं, ये सब दीवानगी होती है, उस पर इतना ध्यान नहीं देना चाहिए. क्लिअरली आपण बघू शकतो की जी गोष्ट झाली त्याची जबाबदारी न घेता ते डिफेंड करताय स्वतःला आणि असं सांगताय की फॅन्सची ही दिवानगी असते आणि वो तो प्यार होता है उनका आणि ते व्यक्त करण्याची एक पद्धत असते, त्याच्याबद्दल फार जास्त ऑफेंड होण्याची गरज नाहीये. बरं, आता बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की अरे त्यांना उदित नारायणला काही प्रॉब्लेम नाहीये, ज्यांनी मुका घेतला, जिचा मुका घेतला त्या बाईला काही प्रॉब्लेम नाहीये, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रश्न असा आहे ना की आपलं आयुष्य ना फार छोटं आहे. आपण या जगामध्ये ज्यावेळेला जन्माला येतो ना तेव्हा प्रत्येक गोष्टीचा स्वतः अनुभव घेऊन, स्वतः धडपडून, स्वतः खर्चटून मग त्याच्यातनं काहीतरी शिकवण घ्यायला हे आयुष्य फार छोटं आहे. आपण 70-80 वर्षापर्यंत जगणार आहोत फक्त. त्याच्याचमुळे कधी कधी ना आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात ना आजूबाजूच्या माणसांच्या आयुष्यात, त्या गोष्टींमधनं सुद्धा आपण एक अनुभव घेऊ शकतो आणि त्यातून आपली शिकवण आपण घेऊ शकतो की बॉस असं तर नाहीच वागायचंय फॉर शुअर. सो यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असा की भारताच्या संगीत क्षेत्रामध्ये ना मुका घेण्याची जी परंपरा आहे ती बऱ्याच वर्षांपासूनची आहे. मग मिका सिंग, राखी सावंतचा मुका असू शकतो किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी पॅपॉन जो आहे, अत्यंत बाप असा सिंगर आहे, म्हणजे त्याने आत्तापर्यंत असे इतके बाप असे आयकॉनिक गाणे दिलेले आहेत. त्यातलं माझंही फेवरेट कौन मेरा किंवा मोह मोह के धागे असेल. पण या एका व्हिडिओमुळे त्याचंही करिअर संपलं. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पॅपॉनला आत्तापर्यंत कामच नाही मिळाले किंवा त्याला प्रोजेक्ट्स नाही मिळालेत. तर मला असं वाटतं कुठलाही माणूस हा चुकू शकतो आयुष्यामध्ये. आणि जिथे आपण असं म्हणतोय की बाबा रे आता दोन्ही जण चुकलेले आहेत, पण मोस्ट ऑफ द आता जेवढे पण व्हिडिओज आपण पाहतोय ते सगळेजण उदित नारायण यांना दोष देत आहे, विच इज कम्प्लिटली राईट. म्हणजे उदित नारायण 69व्या वर्षी जर का त्यांना हेही कळत नाहीये की आपण एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आहोत आणि इथून मागे का त्यांनी लाईव्ह कॉन्सर्ट कधी केले नसतील का, इथून मागे असे फॅन मोमेंट्स कधी आले नसतील का, इथून मागे चाहते कधी त्यांच्यापर्यंत फोटोज घेण्यासाठी किंवा हक करण्यासाठी आले नसतील का. पण कसं असतं ना, तुम्हाला स्वतःच्या आजूबाजूला एक चौकट आखायची असते, एक बाउंड्री आखायची असते, बिंग अ कलाकार, बिंग अन आर्टिस्ट. आणि कारण का चाहते लोकांचं कसं असतं ना, त्यांना तुम्ही कधी दिसत नाही, अचानक दिसल्यानंतर त्यांना कधी कधी समजत नाही की कसं वागायला पाहिजे आणि त्याच्याचमुळे मग अशा काहीतरी गोष्टी घडतात. पण मग ह्या केसेसमध्ये तुम्हाला कारण त्या स्टारडमची सवय आहे, तुम्हाला कारण या सगळ्या गोष्टींची खूप सवय आहे, त्याच्यामुळे यू कुड हॅव सिम्पली कंट्रोल्ड युअर सेल्फ, आय फील. आणि मला असं इथे वाटतं की 100% चुकी ही उदित नारायण यांची नक्कीच आहे आणि या गोष्टीसाठी त्यांनी स्वतःला डिफेंड करणं आधी थांबवलं पाहिजे, त्याबद्दलची माफी मागितली पाहिजे. आणि तसंही भारत देशामध्ये मला असं वाटतं की खूप मोठमोठ्या गोष्टी 2 ते 3 दिवस फक्त सोशल मीडियावरती रेंगाळतात आणि त्याच्यानंतर सगळेजण मूव्ह ऑन करतात, सगळं विसरून जातात. उदाहरणार्थ कलकत्त्याच्या आरजीकर हॉस्पिटलमधली गोष्ट आज त्याच्याबद्दल बोलायला कुणीच तयार नाही आहे सोशल मीडियावरती. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की 2-3 दिवस हे फक्त रेंगाळेल हा विषय आणि निघून जातील सगळेजण आपापल्या आयुष्यात पुढे. त्यासाठी तुम्हाला माफी मागण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आता बोलूया त्या मुलीबद्दल किंवा तिथल्या ज्या बायका आहेत त्यांच्याबद्दल. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये ना सगळ्यांकडे सगळ्या चुका आहेत एक्सेप्ट 2 सिक्युरिटी गार्ड्स. म्हणजे त्यांना क्लिअरली समजत होतं, त्यांचे चेहरे तुम्ही बघू शकतात आरामात, की नाही हे जे काय होतं हे फार साफ चुकीचं होतं आहे आणि याला थांबवलं पाहिजे. पण तरी सुद्धा भावनाओं में जो गेंदा भाई बह रहे थे तो सभी उसमें बहती हुई नदी में हात धोने के लिए चले गए. आणि मला असं वाटतं की हे काय प्रेम असतं रे. एखाद्या माणसाला तुम्ही इतकं म्हणजे पार त्याचा मुका घेण्यासाठी वगैरे तुम्ही जाता, तुमच्यात सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे का? आय गेट इट की तुम्ही त्या माणसाच्या गायनाचे प्रचंड फॅन आहात आणि तुम्हाला ते खूप आवडतंय, टिपटिप बरसा पाणी वगैरे वॉट एव्हर इट इज, तो माहोल तसा त्यांनी बनवलेला असतो. पण मग त्याच्यात लगेच वाहून जायचं असतं का? अँड नाव जस्ट डू वन थिंग, जस्ट रिव्हर्स द जेंडर्स अँड सी द मॅजिक. बॉबकटवाले फेमिनिस्टना आतापर्यंत अख्ख्या देश त्यांनी डोक्यावरती घेऊन नाचल्या असत्या त्या, जर का हेच विरुद्ध जेंडरमध्ये झालं असतं. हेच मला याच मानसिकतेचा प्रचंड राग आहे.
कुठली गोष्ट ना बॉईज आणि गर्ल्स याच्यामध्ये किंवा मेन अँड विमेन याच्यामध्ये न बायफर्केट करता एक न्यूट्रल पर्स्पेक्टिव्ह नेहमी सगळ्यांनी मांडला पाहिजे असं मला वाटतं. या व्हिडिओमध्ये सगळ्यांकडे सगळ्या चुका आहेत. त्या महिलांकडे सगळ्यात जास्त चुका आहे ज्या भंडाऱ्यातल्या प्रसादासारख्या पुढे 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 जात होत्या. मला पण दे मुका, मला पण दे सेल्फी. अरे किती म्हणजे तुम्ही वाह्यात आहात आणि किती म्हणजे तुम्ही सुटलेल्या जनावरांसारखे आहात की कधी न मिळाल्यासारखं अगदी तुटून पडायचं त्या गोष्टींवरती. ही काही पहिली गोष्ट नाही. आपण कितीतरी असे व्हिडिओज पाहत असतो. बॉलिवूड सेलिब्रिटीज दिसले नाही का मग लोक काही ना काहीतरी त्यांना इथेच टच करतील, तिथेच टच करतील. आय फील की बॉलिवूड सेलिब्रिटी किती बावट असले, भंगार असले, पण तरीसुद्धा प्रत्येकाला आपली एक प्रायव्हेट स्पेस जपण्याची एक मला असं वाटतं त्याचा हक्क आहे. आणि ज्यावेळेला हे फॅन्स, हे चाहते ज्यावेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचत आणि त्यांना असं वाटतं की अरे ही तर आपल्याच मालकाची वस्तू आहे, तर त्याच्यामुळे ते ज्या पद्धतीने त्यांना टचही होतात. बरेचदा आपण असं पण व्हिडिओ पाहतो की सेलिब्रिटी जे असतात, ॲक्टर जे असतात ते अनकम्फर्टेबल होतात कारण का लोक त्यांच्यावरती तुटून पडलेले असतात. तर त्याही गोष्टी तितक्या चुकीच्या असं मला वाटतं. एकंदरीत त्या संपूर्ण व्हिडिओमधनं आपण अशी एक शिकवण घ्यायची की प्लीज कुणीही ॲक्टर दिसला, कुणीही सेलिब्रिटी दिसला, यू नीड टू बिहेव नो मॅटर व्हॉट. सेकंड थिंग, जर तुम्हाला सेल्फी घ्यायचा आहे तितक्या अदबीनं जा पुढे. आणि तो सेल्फी घेऊन काय करायचं आहे मला सांग. तुम्ही लोणचं घालणार आहे का? ते फोटोज परत तुम्ही स्टेटसवरती टाकणार, लोकांना सांगणार अरे बाई आपण तिथे गेलो आणि मस्त बाई सेल्फी काढला, मुका घेतला आपण. काय ही एक अभिमानाने मिरवायची गोष्ट आहे का? अजिबात नाही. त्याच्यापेक्षा आपापल्या संसारात लक्ष घाला, चिकाटीने जिद्दीने संसार उभा करा. त्याच्यातून तुमचं स्वतःचं काहीतरी आयुष्याची जडणघडण घडेल ना की अशा फालतूच्या सेल्फीजमधनं. सेल्फीचं जे येड मला असं वाटतं ही तंत्रज्ञानाने सगळ्यात मोठा जो घाणेरडा आविष्कार केला तो म्हणजे समोरनं कॅमेरा दिला. बरा होता ना मागचाच, ॲटलीस्ट लोकांमध्ये डिस्टन्स राहायचा. आता सेल्फीमुळे काय झालं, गालाला गाल चिकटेपर्यंत सेल्फी घेण्याचं काम चाललंय. एनिवे गाईज, हे होतं माझं मत या संपूर्ण कॉन्ट्रोवर्सीला बघता. तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि आता उदित नारायण यांची प्रचंड ट्रोलिंग होणार आहे. आय थिंक जेवढ्या लवकरात लवकर ते माफी मागतील आणि या गोष्टीमधनं थोडंसं एक विनम्रतेने पुढे येतील तितकं ते त्यांच्यासाठी बरं राहील. पण ह्या कॉन्ट्रोवर्सीज होत राहतील, यातनं आपण धडा घ्यायचा, मूव्ह ऑन करायचा आणि आपापल्या आयुष्यामध्ये लक्ष घालायचं. बाकी उदित नारायण यांचं कुठलं फेवरेट गाणं आहे तुमचं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.